नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि तो होळीच्या शुभ मुहूर्तावर 6000 रुपये खात्यात येणार का आणि ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत त्यांनी काय करावे याबाबत संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, आता जाणून घेऊया मार्च हप्ता होळीला जमा होणार का। मित्रांनो, सध्या लाभार्थ्यांमध्ये सर्वात मोठा प्रश्न असा आहे की मार्च महिन्याचा हप्ता होळीच्या दिवशी खात्यात जमा होईल का। राज्य सरकारकडून मार्च हप्ता वितरणासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे। विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच मार्चचा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले आहे। 2026 पासून तुलनेने हप्ते लवकर जमा होऊ लागले आहेत। जानेवारीचा हप्ता लवकर जमा झाला, फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकर वितरित झाला। त्यामुळे आता लाभार्थ्यांना अपेक्षा आहे की होळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे 3 मार्च रोजी मार्चचा हप्ता जमा व्हावा। सणासुदीच्या काळात जर खात्यात पैसे जमा झाले तर लाभार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळतो। ही अपेक्षा पूर्णपणे योग्य आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता। येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। मार्च हप्ता वितरणाचा निर्णय झाल्याची माहिती असली तरी अद्याप अधिकृत शासन निर्णय JR किंवा पोर्टलवर अधिकृत मेसेज जारी झालेला नाही। जोपर्यंत अधिकृत JR येत नाही किंवा पोर्टलवर वितरणाचा मेसेज दिसत नाही तोपर्यंत हप्ता नेमका कधी जमा होईल हे स्पष्टपणे सांगता येत नाही। आता जाणून घेऊया फेब्रुवारी हप्ता न मिळालेल्यांसाठी महत्त्वाची सूचना। ज्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही त्यांनी खालील गोष्टी त्वरित तपासाव्यात। आपली KYC पूर्ण आहे का ते तपासा। पोर्टलवर जाऊन आपला स्टेटस चेक करा। जर सलग 2-3 महिने पैसे आले नसतील तर गंभीर बाब आहे, कारण अनेक लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जात असल्याची माहिती आहे। त्यामागील मुख्य कारण म्हणजे अपूर्ण KYC, म्हणून KYC स्टेटस तपासणे अत्यंत गरजेचे आहे। आता जाणून घेऊया अधिवेशन आणि अर्थसंकल्पाचा परिणाम। सध्या राज्यात अधिवेशन सुरू आहे, तसेच अर्थसंकल्प 2026 मुळे प्रशासनिक कामामध्ये व्यवस्था वाढलेली आहे। यामुळे मार्च हप्ता वितरण लांबण्याची शक्यता काही प्रमाणात आहे। मात्र लाभार्थ्यांची अपेक्षा अशी आहे की होळीपूर्वीच हप्ता जमा व्हावा। जसे काही इतर योजनांचे पैसे सणासुदीच्या काळात जमा होण्याची चर्चा आहे, त्याप्रमाणेच निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही होळीच्या शुभ मुहूर्तावर हप्ता मिळावा अशी सर्वांची अपेक्षा आहे। आता संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष जाणून घेऊया। मार्च हप्ता वितरणाचा निर्णय झाल्याची माहिती आहे, पण अधिकृत JR किंवा पोर्टलवर मेसेज अद्याप आलेला नाही। KYC पूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सलग हप्ता न आल्यास स्टेटस तपासा। होळीला पैसे जमा होतील का याबाबत अद्याप स्पष्ट घोषणा नाही। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि इतर सर्व सरकारी योजनांच्या अचूक व ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। असेच अपडेट रोज मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला आहे की नाही। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।